नवरा दुनिया जिंकल पण बायको नाही बायको समोर नाही जिंकता येत. हसस भारी न तू दिसस भारी मी प्यार कर तू वरला लाईन मारी लाली चमक तुझे ओठाची सांग ना पोरी तू कोठची ए न त्या गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी वाटवरची गाय ना तू नांगस काय बाजारात येऊ मेला पानपटी खाय वाटवरची गाय ना तू नांगस काय बाजारात येऊ मेला पानपटी खाय न खात होता भजे हॉटेलात यो असा कसा माल भेटला गयो खात होता भजे हॉटेलात यो असा कसा माल भेटला गयो ए न त्या गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझेसाठी. एक स्टोरी तयार केली म्हणजे माइंड मध्येच ती आहे गुलाबाचा फूल पण ते म्हणजे कोणत्या पद्धतीने सादरीकरण करावा. पोरगी येईल बाजारात म्हणजे बाजारात पोरगी येतील दोघी त्याचे काय पार्टनर येते तर ते बाजारात येईल ती नांगून ना हसेल तसे ये पानाच्या टपरीत पान खात राहतील ना तसंच एक फुलवाला राहिला असा जोडीला तसं सांगितलं. म्हणजे आता मी दाखवला आहे तसा नाही पण एक मी ते पद्धतीचे मी करेल होते थीम असा डोक्यात म्हणजे हा ती नांगून हसेल मला का फुल घेणं जाणं प्रपोज करेन असा काय तू दिसस पण भारी ना तू हसस पण भारी असा हसस तर फार भारी दिसस तू हे पद्धतीचं ना जे पार्टनर राहतील माझे ते दुसऱ्या लाईन मारतील ना ते सांगतील का तू पोरी म्हणजे तुझी लाली फार चमक तू आहेस का हे पद्धतीने तिला सांगला पण मी काही पोरगेला मेसेज करेल लग्नात पोरगेचं नाव नाही सांगत पण म्हणजे प्रपोज मारायचा पण एक जुगाड होऊन गेला तो तिकडची रिप्लायला वेडे जसे सांग असतं ना. गोट काही सांगेल तू हे जे आपल्या डाफ्याच्या चष्मात चालू होता शूट मीच माझ्याशिवाय कोणीच नाही सांगायला गेलं तर घरचा एकटाच ना. एक बहिणीच होती तिला लगीन करून दिला तर आता मी ना माझी बायकोस एक पोरगा आहे तो आणि आईस चारच जण छोटा परिवार सुखी नाही सांगता येत थोडासा देत आहेतच पण अजून चांगला सुखी होण्याचा प्रयत्न चालूच आहेत. माणूस कधी पण सुखी नाही राहत. बहिणीस मोठी का बारीक? माझ्यापेक्षा बारीकच. जन्मतारीख काय तुझी? माझी जन्म डेट 29/3/1994. सेहना हो पण आवले म्हणजे गावठी भाषेत तसं म्हणजे मोठ्या पोसे होतील का बांडगा सांगत बांडगा झाला असता हा ना जरा असा 20-25 वर्षाचा झाला का लगेच जरा थोडासा सेहना असा तरी पण आपण जे 25चे नंतरचे नाही आपले सेहना सांगू शकत पण 50चे वरचे माणसाला म्हणजे सेहना सांगत नाही तर अजून म्हणजे लोकांना सांगायला गेलं तर 30 वर्षाचा होय तर परत थोडीशी बुद्धी थोडी कमी राह म्हणजे तो परिपूर्ण राहतो त्याच्या पद्धतीने पण म्हणजे थोडी अक्कल नाही आपल्या भाषेत सांगत तसा अक्कलदाड निघल्याशिवाय अक्कली नाही त्या पद्धतीने आपल्या निघिला का नाही अक्कलदाड एकला आपलं बास राहत डवर राहत जरा सेहनच ना आपली हो ना म्हणजे सेहनच ना तूच ना पहिलं म्हणजे आपले असं होतो काय म्हणजे आसपासीचा आपले मानत होतो आपल्याला कोणा खूप तुडवजल कुठजल तरी पण त्याचा आपले मानू काय म्हणजे एखाद्याच घरी नाही जाशील दुसऱ्याची निघशील पण तरी पण आपले दुसरे दिवस जाशील तर ते झगडत तरी पण आपले मानून ना व्यवस्थित ते त्याची ती सांगत ते पद्धतीनेच राहू. पण आताची पोषण अशी झाली आहे काय त्या बारीक हवा ना 10 वर्षाचा तरी पण बासवर जोर करेल असा पटेल धरा ना तुझा मी आत्ता काढ ना असा झाला ना तसा झाला म्हणजे पण या चुकीचं आहे रे. म्हणजे मोठ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे का नाही आसपासून हात नाही उचलाय पाहिजे म्हणजे कसं अरे लहानपणापासून समजते हे आपल्याला वाढवला हो ना. आता आपलेच ना आपले जर लगीन केलं आपल्याला पोर झाला तर आपले कसं पोराला सांभाळून ना वाढवत आहोत ते पद्धतीने त्याही पण आपल्याला वाढवेल हवा तर आपले जसा त्रास करत आहोत तसा त्याही करेल हवा त्रास तर म्हणजे तो त्या थोडासा तरी ध्यानात ठेवायला पाहिजे ना. आसपास तरी हात नाही उचलाय पाहिजे का नाही राहायचा लोकांशी कसा वागायचा ते आई बापांचाच आहे शिकवण ते जशी जे पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने पोरगा तो तयार होय का नाही. आपले म्हणजे
आपले इथे समाजात आपले माझा 99चा जन्म असं म्हणजे 99 चा. हा तर ताव अशी दवाखान्यात नाही ना राहायचं ना प्रेग्नेंट राहत म्हणजे त्या बालांत पण असं सांगत बालांत पण आता आपल्याकडे तर सांगायला गेलं तर डिलिव्हरी घरीच होत होती. घरीच होत. माझ्या आठवण्यात पण आतापासूनच म्हणजे झाली हवी जास्ती नाही पण 15 वर्ष झाली हवी काय. माझा घरीच होतील म्हणजे तुझा माझा माझा जन्म म्हणजे आईच सांगत म्हणजे खांडे घरात होते. म्हणजे ते बांधायचे तिकडचे देहरजेचे पुढे बारीक त्याचे काय गोठे आठवत तसं म्हणजे काही पर्यंत पासून आठवत पुढे असं म्हणजे मी ना एक पहिलीला होतो एक किस्सा आठव मला. काय आहे म्हणजे सांगू काय नवीनच माझं म्हणजे शाळेत नेऊन ठेवलं मला. ते पण जास्ती नाही गावातच म्हणजे गाव नाही तरी हाताला नाही नवीन तर हौस होती कशाला जाई मी हौस होती पहिला दिस तर हौस तर आमच्याकडल्या म्हणजे सांगायला गेलं तर आमच्या गावाचा तो लांगेपाडा आमच्या पाड्याची तिथं चालत जायला लागेल म्हणजे ती शाळा पालोपाडचीच पण तिथं जागा नाही म्हणून म्हणजे गावठाणात जागा नाही ना तर तिथं म्हणजे ते बांधली तिथं ना सांगायला गेलं तर लांगेपाडा ना आमचा पाडा एकच पाडा तर तिथे बांधली तर म्हणजे मला पहिल्याच शाळेत टाकला तर म्हणजे इथून शाळेत जायला तर मी पहिले दिवस गेलो 1-2 दिवस ना अशा मस्ती एक दिवस माझे काटा खोपला म्हणजे पाहात तर मोठा काटा खोपला तर मला पाय टेकून चालता नाही लंगडत चालत तर आमच्याच गावातली एक पोरगी होती ती 4थीला होती ती मोठी जरक ना पहिल्या नागस ना 7वीला नाही तर 6वी 7वीला अशी म्हणजे चड्ड्यावरच पोरा राहत पण फार मोठी मोठी पोरा अशी म्हणजे मांडगी अशी आठवत. तर म्हणजे ती जरा पोरी थोडीशी मोठीच होती तर म्हणजे ती ना म्हणजे काटा खोपेल तर मला दररोज ती हुचलून घेऊन जायची म्हणजे कढीवर बसवून ना चालत. तर तो किस्सा मला म्हणजे त्यांचा तो अजून आठवत सांग म्हणजे पहिल्यांदा चालत जातील तर मला म्हणजे तिने मला म्हणजे सवय अशी केली थोडीशी. आज दिस बदल आज कोणीचा घेऊन नाही जायचा गाडीवरच एखाद्याला हात करशी ते पटकन नाही थांबायचं. थोड्यात गाड्या होऊन येणार सायकली पण फार कमी सांग पण ती पण खरी गोष्ट आहे डेवराची ना. आता आपला एक व्हिडिओ लागला भरत गवलेची इंस्टाग्रामला बरोबर मोबाईल भुलला तर डवरनी पोसा पायानं दिला असं म्हणजे एखाद कोण देता असं म्हणजे कोण देता नाही देत मोबाईल भेटला साधा जिओचा सिम कार्ड काढून टाक बॅटरी काढून टाक बंद कर असं म्हणजे 2-1 दिवस बंद ठेवायचं ना. आजकालची पावसाळ्यात कोणीच नाही देते कोण नाही तो म्हणजे कसा तो त्यांनी दुनिया नांगेल आहे ना दुनिया नांगेल त्याला माहित आहे समजदाराच्या गोष्टी सगळ्या समजत त्याला तरी त्यांनी दिला एक तो का नाही पण आपल्यासारखं जर टुकर देते का नाही देते आपल्यासारखं नाही रे म्हणजे सांगायला गेलं तर आपल्याला थोडीफार समज आहे आपण तर कोणाचा म्हणजे असा जबर घेत नाही रे. आपले पण देतोच पण आपले गँग मध्ये ना एक तरी पैसे राहतात अरे थंडा पिया तरी 200 रुपये तरी दे 500 दे ना घेऊन जा ना. अरे आता मी होतो वाड्याला शूटिंग होती माझी हेमंत माड्याचा तो उसाचा रस गाणं आता चालला आहे तर त्याची शूटिंग होती तर अख्खा दिवस आम्ही केली शूट संध्याकाळचा टाइम ते सिरीसपाड्याच्या मागे ती नदी आहे ती किनारा धाबा ए साईडने आहे त्याच्या ए साईडने मसन काय आहे तसंच गाड्या लावून ना आम्ही असं वरत शूट करत होतो शूट म्हणजे करता तरी पण मी जे केले सांगला तेव्हा जयेश कदम आपला त्याला बोललो काय रे मन बॅगी इकडे ठेवून ना कोण घेणार ना जायचा नाही सांग ठेव सांग काय नाही कोण सांग नाही नेणार तर मग चालेल ठीक आहे. त्याच्यात साक्षीचा मोबाईल पण होता तर आम्ही शूटला वरती गेलो साक्षीने आठवण काढला माझा मोबाईल सांगतो बॅगी त्याचा तर मग जा घेऊन ये बॅग गेली तरी काय नाही पण तुझा मोबाईल पहिला घेऊन ये. तर ती आली मोबाईल घेऊन आली तिकडे ना सगळा शूट पुढे झाला ना आलो तर माझी बॅगच गायब. बॅगच गायब त्याच्यात डॉक्युमेंट्स होते ना कपडे होते एक नवीन ड्रेस होता गेला तर जाऊ दे काय नाही पण म्हणजे आजकालचं हे पद्धतीने पोरा असा म्हणजे कोणाचा कुठं दिसला का काय लगेच गायब भुलेल राहतात वेगळी गोष्ट घेऊन पडले गाडीवर ठेवेल तसा तसा तो सांगायला गेला तर भरतने तो व्हिडिओ बनवला चांगल्यासाठी बनवला का तर लोकांपर्यंत
त्या वाड्यात जरा इंडस्ट्रील आहे, जसं म्हणजे तिकडे कंपन्या वगैरे जरा कामाला विकसित अशी माणसांना डेव्हलप होतील. आपला फार असा गाव असा अशी एक माणसांची अशी भेटत नाही आपल्याकडे, फार नम्र ना, हंबल माणसं असा. हंबल माणसा, बरोबर. माझं शिक्षण तिथं झालं 4थी परत. तिथून मग दादड्यात 5वी परत, 7वी परत 8वीला गेलो वाड्याला. वाढायला तर 8वी पासून 12वी परत वाड्यातच केला. चालत जात हवं दादड्यात, सायकल घेऊन. ऍटलीस्ट सायकल मोठी ती सायकल घेऊन. सायकलीवर मजा येत होती. गावातले 4-5 पोसे जात होत. ते काला सायकल म्हणजे ते R15 म्हणजे फेमस असं. कॉलेज वाढायला झाला, PG हायस्कूलला. हॉस्टेलला तिकडे काय? हॉस्टेलला 3 हॉस्टेल चेंज केले, म्हणजे चेंज झाले माझे. पहिला सुरुवातीला 8वीला गेलो तेवढ्यात कुमार छात्रालय म्हणून हॉस्टेल एक आहे मार्केटच्या आतमध्ये. आमच्याकडलं होतं जवळवाले म्हणजे तिथं 1 वर्ष झाला. त्याच्यानंतर कुणबी हॉस्टेलला गेलो, तिथं 2 वर्ष वाटतं ना. तिथून मग डायरेक्ट ते हे अशोकवन ते हॉस्टेलला मग तिकडे गेलो. मग तिथंच 12वी झाली पूर्ण. नंतर मग घरी. कृषीला फॉर्म भरला होता मी डहाणूला, पण काय झालं हॉस्टेल जागा नाही भेटली, म्हणजे फुल झाली ना. तर मग येऊन जाऊन करायला पण ते आपल्याकडून एक तर बस नाही जाय. असा विचार केला का मग आता पुढच्या वर्षी पाहू, या वर्षी एकदम गॅप देऊन टाकू. पण गॅप दिला ना, मध्ये गाडी बिडी शिकलो तर मग कुठे तो दुर्लक्षच झाला तिकडे. बरोबर. गाडी काही शिकला असतं? गाडी मग तेच 12वीच्या नंतर 1 वेळेला कंपनीत गेलो मी. इकडे याला काय ते वापीला कंपनीत 1 वर्ष पूर्ण म्हणजे कंपनीतच काढला. आपला बांधकामच होता, असा काय नाही कंपनीत पॅकिंग वगैरे काय नाही, बांधकामासाठीच. पण 1 वर्ष तिकडे गेलो. नंतर मग घरी आलो तसे गाडी शिकलो, लाईनला लागलो चालाय असा विचार होता. पण एखाद परीक्षा तरी द्यावी याची का ते पोलीस भरती, आर्मी, अरे आपले कंडक्टर वगैरे. तर तो विषय दूर राहिला. मग गाडी हातात आली तर मग घरचीच गाडी, तर ते लागलो ना. मग स्वतःनेच घेतली तर मग त्या लाईनच लागून गेलो. पण योगायोगाने मग इंडस्ट्री परत पोहोचलो. तेव्हापासून आपली वेळ काय तसं काय नाही. पण आता त्या मागचा बॅकग्राऊंड माहित नाही ना, उत्सुकता वेगळी लोकांची अजून व्हिडिओ नागतील त्यामध्ये सांग. म्हणजे मी तसा काम तर भरपूर केलेलं आहे. म्हणजे कसं आता पहिला आपली आई आसपासात काय म्हणजे पहिल्यापासून खानदानी नाही, ती पण हातकामावरच असा म्हणजे कमावतील खातील. जसा उन्हाळ्यात कामाला तिकडे मुंबईकडे जातो, म्हणजे सांगायला गेलं तर एक शिमेरा, वसई हे साईडला जात असा नाक्यावर. बाबाच तर माझा गाडीवर काम करत होता, म्हणजे विटांची गाडी, रेतीची गाडी, म्हणजे त्याच्यावर काम करत होता मग हमाल म्हणून. तर म्हणजे मी पण 8वी पासून म्हणजे त्यांच्या बरोबर जायचो. मे महिन्याची सुट्टी झाली काय, नंतर मग 10वीला गेलो असा का, तेव्हापासून मग कामाला लागलो त्यापासून. 10वी हा, म्हणजे सुट्ट्या पडल्या काय तिकडे जायचा, काम करायचा. म्हणजे कसं पैसे थोडस आलं का अजून हौस आपलं चालत आला काय, म्हणजे ते दररोजचा आपल्याला खर्चा तरी होऊन जायचा. बारीक तोडण्यात असा म्हणजे ते आपले पैसे ते मग घरी पण नाही द्यायचं. म्हणजे कसं नवीनच कमावायला लागलो ना, का ते पैसे नांगून आपल्याला अजून जोश आहे का पुढच्या वर्षी मी अजून चांगला काम करणं, पक्क पैसे कमावणं असा होय. तर तसा मी केलं 12वी परत, म्हणजे स्वतः काम केलं. आपल्याकडले पसंत अशी फेमस अशी स्टोरी अशी म्हणजे सगळ्याची जशी रे काय बांधकाम नाही तर 10वी 12वी किंवा त्याचे मागे जसा बोटीत जात. बोटीत तर आपला समाज भरपूर जायतो, आता तरी पण थोडासा कमी. आता जास्त करून कंपन्याला जात ना, बाहेर जायचा रोजगार हमीचं काम असं जरा कमी जात होता ना. हा, म्हणजे आपली लोक आता जास्त करून रोजगार ना, असं काही कामाचे प्लॅटफॉर्म असे वाढले ना, बरीच कंपन्या काही जवळ आल्या तर कंपनी जास्ती. पण हा आपल्याकडे तर जास्ती बोटीच जात त्याला म्हणजे खाया तसं तिचे राहाय सगळ्या गोष्टी तिच्यात.
ते इंडियन नेव्ही सांग म्हणजे आम्ही नेव्ही द्यायला माहित नाही तर ते असे सांगत म्हणजे माझ्या जवळ हा लिव्ही लिव्ही लेव्ही. लिव्ही आमच्या अशी समोरशी जाईल आणि असे बोट येत तर सांगा पक्का हॉर्न मारत येते सांग म्हणजे ते बोट एक बोटीने तर बोटीत पण फोडेल हा ना आपले माणसाचे. आपल्याकडे काही स्टोरी आहे ना असं बोटीत फोडेल असं पाण्यात राहील 2-3 रात. डेंजरस काम असं लागतंय ना. डेंजर म्हणजे डेंजर सांगायचं केलं तर सगळ्या गोष्टी डेंजरच्याच आहेत रे म्हणजे सगळी फॅमिली ठेवून इकडे ठेवून एक मोठी दिवस रात्री समजा निजेल काही राहिला काही काय हॉल सांगता नाही. काय हॉल सांगता नाही. आता सेफ्टीसाठी हवा सगळाच तरी पण असं म्हणजे जमीन आहे पाणी पाणी ना सुखेले कोठे पण आपले धावत हिंडून धावत हिंडून पण जमिनीत म्हणजे पाण्यात जर काय झाला तर कुठे धावत हिंडतील. त्यांचा एकच तो एक तर ड्रामावर राहतील ना तर ते बूस असतील त्यावर नाही तर त्यांच्याकडे ते हे पण नाही का ते स्पंज सारखं सांगतात काय त्याला सांगतात ते पण नाही. माल कालवायचं काम काही करेल का नाही बांधकाम करेल ना. मिस्त्री बिस्त्री शिकून येतलास का नाही थोड्यात. आता पण मी बांधकाम पण करेन प्लास्टर पण करेन. आता काकाचा घर बांधला तर बांधायला आम्हीच बांधला विटाचा ना विटा पण कोणाकडं आपल्या विशुदा त्याच्याकडशी आणल्या बांधला घर. तर पत्रे चढावून नाही लागलो तेवढाच नाही तर बांधकाम तर आम्हीच केलं. नांगराशी तर मी जास्ती नांगराशी नाही बाबा स्वतः तोच म्हणजे नांगर हिंडवायचा. असं चुकून घ्यायचो 1-2 वेळा असं म्हणजे 1 तास नाही तर म्हणजे अर्धा दिवस असं म्हणजे हिंडवायचो मी पण नांगर. पण ते आपल्याला जास्ती सवय नाही म्हणजे एक इकडशी नेला तर एक दूरशी तो ना मग मध्ये राहतो क्लिअर करायला ना 3-4 फेरे म्हणजे असा होय बस सांग मग थोडी खाना मी तलवाड्यात जाणे पहिले ट्रॅक्टर आहे आपल्याकडनं ट्रॅक्टर राहून आहे ट्रॅक्टरचा आता जमाना आला आपल्याकडे पहिले होता नांगर कमी झाला तिकडे म्हणजे मोठे मोठे माणसं त्यांच्याकडेच होते. बैला कमी झाली शेण सारवायला तेव्हा कमी झाला पण बांधकाम होता विटाचा शेण लागत नाही फक्त सारवाय तेव्हा लोकांना सेट लोकांच्या लिहिते लाद्या बसवत नाही तर ते कवर तरी आणून टाकतील लाद्यांचा. टेक्नॉलॉजी वाढली सगळ्या गोष्टी चांगल्याच होत गेल्या. काय गोट अशी अजूनपर्यंत आठवशी म्हणजे ती 10वीच्या मागे आठवत 10वीच्या मागे चालत होतं तेव्हा फार बदली असं तो एखाद फायटिंग करेल काय भांडण तर नाही कोणाशी करेल असं करेल आपण त्या तात्पुरताच म्हणजे काय गोट पण असा मारामारी म्हणजे सांगायला गेलं तसं बुक्कावाला नाही काम करेल ते. हॉस्टेलला आपलेच पैसे राहत हॉस्टेलला तर म्हणजे कसं हॉस्टेलला राहायची एक मजाच वेगळी फार मजा ना. काय हॉस्टेल पपया चोरून खायची चोरून खायची असं जे आपले शाळा शिकायचे बाहेर जाऊ ना तर ते कॉलेज शाळापेक्षा जास्ती संस्कार घडत ना असं आपल्यावर कसा समाजात वागावा राहावा ते म्हणजे हॉस्टेल हवा ना शाळाहून जास्ती आपले तथर म्हणजे लेक्चर पुरती तिथं शिल्लक होतो तर फाट्या पण फोडेल हा स्वयंपाक करायला ते कुमार छत्राले ते काहीतरी पैसे आमच्याकडे सांगत भात लावाय पण सांगत जाऊ आम्ही सांगते अरे सारवाय पण भेटत तिथे जे असा मैदान साफ करायचा झाडाच्या पाल्या दररोजच्या ना आज त्यांची पाली तर आज त्यांची पाली म्हणजे 10वी वाल्यांची 9वी वाल्याची 8वी वाल्याची अशा वेगवेगळ्या तर ते झाडू मारायचा काय असा जर मैदान खराब झाला का सगळ्या धूल झाडू मारून काढून टाकायची शेण आणायचा तबेल्यातून शेण आणायचा शिरण आणायला पण ते कवटे पडायचे तिकडे जायचं तिकडून शेण घेऊन यायचा अख्खा अंगणा सारवायचा अजून ते झाडांचं पार राहत ते सारवायचं म्हणजे ते स्वतः करेल हाताखाल थोड्यात ते विलस आता पण चालत हवा त्यांचं कशी म्हणजे जाधील नाही म्हणजे जगवा येत हवी ना बारीक तर जगवा येते पण संस्काराचे गट होते संस्काराचे गट होते ना सांगायला गेलं तर जगवाय भरपूर म्हणजे सांग काय तर हॉस्टेल कसा होता काय म्हणजे रविवारी पूर्ण दिवस टीव्ही पाहायचे. आज पण ड्रायव्हर मित्र हवा ना तुमचा ग्रुप तर हवा ते हवाच आहे ते जे व्हिडिओ नांगतील ते भेटतील ते म्हणजे काय रिएक्शन राहील त्याची बरोबर ना
थोड्यात सांगायला गेलं तर बेस वाटेल ना बेस वाटेल ते. ते म्हणजे तर नंगतीलच ना गाणी तर नंगतच हवं गाणे तर सांगतच ना. आता लिंक आपले इथे सगळेच ग्रुपवर पाठवू. ग्रुपवर टाकू ना. तसा एक जुना असा म्हणजे त्या मोबाईल नाही आता पण राहते गाडी तसा म्हणजे टेप साऊंड माणसं बसवायची गाणी मेमरी लावायची. होता गाडीत तुझे होता ना. कोणची गाणी काढून टाकेल. कोणची गाणी लावायचं भले आपल्याकडे नाही होती ना आपल्याकडची आपल्याकडची गाणी नाही गावठी गाणी तुझे भले हिंदी गाणी जास्ती चालत हम्म. ना. कोली चालत होते. लगेच. पण जास्ती करून मला ते कोली गीतचा नाही हिंदीचा शौक होता हम्म. पहिल्यापासून. हम्म. हिंदीच गाणी आवडत. हिंदीत हम्म. जास्ती करून मी हिंदीच ऐका. हम्म. 19ची गाणी. मध्ये मध्ये नागपुरी गाण्याचा फार क्रेज असेल ना नागपुरी गाणी हम्म. तसे म्हणजे ती हिंदीमध्येच पण आपल्याकडे फार चालत होते नागपुरी. फार. म्हणजे सांगायला गेलं तर ते नाही काय त्या एक कोणता नागपुरी आला होता दिला दे बोनावाली स्कूल के पीछे स्कूल के पीछे. हा तीच गाणी बरोबर ती गाणी फार चालली. ती कॅसेटच फार चालली आपल्याकडे. चालली पहिली गाणी कोणाकडे गावठी ती गावठी गाणी ते ईश्वर माडा हेमंत माडा ईश्वर माडा पण गावठीत गावठी गाणं असा ते आपला ह्या माथाचा रमेश दाचा नाही ते सुधाकर दाचा त्याची काही कॅसेट येतील ना. कोणची रमेश दाची ती सोनम चहल दिला ही दिली होती ती. त्यात गावठीचे शब्द होता पण हिट गाणं दिला थोडाफार मराठी पण होता पण निवल गावठी निवल गावठी सांगायला गेलं तर सुधाकर दादांनी आणला. संसार सुखाचा संसार सुखाचा ताडीचा पट्टा. त्यांना ना रेकॉर्डिंग पहिला असा म्हणजे आवाज पण इको जसा आहे तरी पण काय म्हणजे फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल युट्यूब थोड्यात नवीन होता. थोड्यात म्हणजे असा 5,000 व्ह्यूअर्स भेटले तरी म्हणजे फार झालं ना असा. आम्ही मोहने ना ते व्हिडिओ करू पहिले ते असं कॉमेडी हो असं करून ब्लॉग हो 1-2 करेल. आम्ही 10,000 टार्गेट ठेवू थोड्या लोकांपासून मोबाईल हो कमी मोबाईल हो नाही टावरा ना जिओचे मोबाईल त्यात ते म्हणजे युट्यूब चालू पण नाही त्याला पण ते लॉग इन करेल राहील तरी चालेल नाही तर सबस्क्राईब पण नाही करताय काय नाही करताय लॉग इन केल्याशिवाय. तर आम्ही पक्का मेहनत असं करू रात एडिट करायला 2-3 रात्री एडिट शिकू पण नवीनच बेस माहित पण नाही तर 10K वर आम्ही फार खुश आहो. 10K झालं का अजून करायचं असं म्हणजे. पण तुमचं ते जुनं व्हिडिओ ना ते फार भारी हो जुनं ना आता पण चांगलं पण म्हणजे सुरुवातीचे तरी पण एवढं भारी आहे म्हणजे एकदम आवाज पण एकदम व्यवस्थित ना. ते तुम्ही डब करत होत असते डबिंग ते आपल्या लोकांना फार आवडेल थोड्यात. मोहने एकदम परफेक्ट आवाज टाकत त्यावर डबिंग वर पण हिट असं ते हे गावठी भाषेची सुरुवात असा कोणा व्हायरल असा केला हवा किंवा पहिले आपले विक्रमकडे जाऊ ना तरी असा बोलायला लाज जशी आहे म्हणजे गावठी बसमध्ये पण असं म्हणजे काय कोणा हवा पण मी असं म्हणजे माना काय असं म्हणजे नित्याने जेव्हा सुरुवात केली ना असं व्हायरल झाले असे आपलेवाल्या लोकांना ती पण नागत. अरे या मोठ्या मोठ्या ढोंडी उचले मी फार खतरनाक ना. एक दिवाळीचा ना व्हिडिओ होता त्यातच ना ते वाटतं एक घे पोरा तुम्हाला दिवाळीचा कपडा आणलाय या तुला ही साडी घे ही साडी लावून तिकडे नाचत नको हिंदी जास्त भाषा पण आपली गावठीची तर अजून मजा आहे ना. पण सुरुवात असा म्हणजे त्यांनी ना जथं आपली माणसं हवं तथं ती भाषा पोहोचवली. आज मुंबईला माझा तर कॉलेज मुंबईला माझ्या जोडीच्या मित्रांना त्याच्या बरोबर गावठीच बोलू म्हणजे आपलेवाले नंदुरबारचा हा ना त्याची जरा भाषा वेगळी पण ते पण तेच बोलत पण असं म्हणजे एक अभिमान ना क्रेडिट त्याला आपले जन्माला हेच भाषा म्हणजे समाजाची दिला हो तर समाजाची जी भाषा मातृभाषा आहे ती बोलायला काय लाज आहे ते बोललीच पाहिजे ना. जर आपले नाही बोलून तर येणारी पिढी कुठे बोलेल हळूहळू कमी पण होत गेली पण आपल्याकडे खल्याचा देव कर्ज कोहलफोडे देव कर्ज जागरण गावाचा कर्ज घरात पण स्वतःचा म्हणजे काही राहिला तर स्वतःसाठी पण रवाल कर्ज करत संस्कृतीचे भाग हा आपले तशी भाषा पण ती संस्कृतीशी जोडली. पहिले रवाल पण भरपूर व्हायचं जागरण पण भरपूर व्हायची आता ती जरा थोडीशी कमी होत गेली. पहिलं म्हणजे
कांबड्या पण फार नाचायचे. पाणी आणि याला काय हा सेहली सांगते एक नाही का, सेहली नाचवायची. सेहलीची पण नाचत नाही. ती पण करायची. ते सेहली तर आता पण नागायचं नाही मिळे. एक गाणं तरी आठव काय सेहलीच्या कांबड्याचा, कोणता तरी गाणं? कांबड्याचा गाणं नाही आठवत आहे. सेहलीचा होऊन आहे ती कशात म्हणजे ती ओढी लुप्त होत असे गेली नाही ना, फक्त आपल्या हे ऐकेल पण आठवत नाही आता. जशी ते जुने लोकांना विचारलं ना तर ती आपल्याला गाणी भेटतील, पण आता असाला जरा ते आपल्यापासून दूरच आहे. आपले स्टोरेज नाही करून तर पुढच्या याला कसं माहित पडेल ना. पण माझा मत एक आहे की मी आताच्या पावसाळ्यात एक कांबड्याचा गाणं देईन. चालेल. आम्ही म्हणजे मी कांबड्याचा गाणं करायचं. गौरीची ते झाली, गौरीची येतोच आपला जे असं म्हणजे गाणी ते कुठे लिहून असं ठेवले नाही ना, किंवा आपले बोलून झाले ते कागदोपत्री नाही ना, कागदोपत्री नाही असं म्हणजे कुठे गुगल केला तर पटकन यायचं नाही. मौखिक असा एक जण बोलला ना, दुसऱ्याने ऐकून ऐकून ते ग्रहण केला, पाठ करून ते दुसऱ्याला गाणी सांगून दाखवली. नवीन पिढी आली ते त्यांनी ऐकला. तर आता सोशल मीडियाने फार मोठा बदलाव असा मोठा केला. काही गाणी युट्यूबवर तरी राहतील आपले एखादा मरून, पण जे आपलं व्हिडिओ आपली गाणी ती पोसे ऐकतील ती तरी अमर राहतील. ती लोक अजून म्हणजे येणाऱ्या पिढ्या नांगत जातील का पहिली गाणी आपल्याकडे अशी चालत होती. भले आता जमाना वेगळा होईल पण ही गाणी तरी वाचून राहतील. असा नेमका काय कल्चर होता मागत नाही ते दिसून येते. पहिला हिंडस का नाही पक्का म्हणजे आठवत हिंडस होतो. जायचा पहिला नाही वारजे तरी आपली जायचाच ना. पहिला असं नाही ना काय आमंत्रण दिला तरी याचा, दिला नाही दिला तरी जायचा. जसा कुठं पण पुढे खूप दूर राहिला तरी चालत जायचा. तो ग्रुप पोशाचा ग्रुप वेगळा, पोरग्याचा ग्रुप वेगळा. पोरी पण चालत जातील, पोसे पण चालत जातील. पण लग्नात जायचा तिकडशी याचा 2, 3, 4 वाजता असा रिटर्न. सकाळ पण पण इकडशी चालत जाशील तसे हौसेने जाशील. तेनाशी येशील का जसा माझेल कलवा तसा याचा निजेचा हो राहाय भंगेल हो राहत नाचून नाचून जमत्या मेकी जीवावर ना, जीवावर घरा येईन ना पडायचा पासला ना. मग 10-12 वाजेपर्यंत निजायचा. सगळा दिस पण घरी जगड व्हायला पोसा भात कापाय चला रे, हे झाला ते झाला ते वेगळा. पण ते नवरात्रीचे टाइम तर ते एक आपला वय होता तर ते मजा असं ते वेळेसची लग्नाची. पण आता बदलला. आता सगळेच पोसे नवरात्रीला लग्नाला हिंडत नाही, हातात मोबाईल असतात ना हिंडत, ते फार हिंडत. पण नवरात्री पण आता प्रत्येक ठिकाणी नाही रे, गावाला. पहिले कशी नवरात्री नाही तर गणपती मोजके ठिकाणी सांगायला गेलं तर एक मेन गाव असेल, ते मेन गावातच गणपती नाही तर नवरात्री बनवतील. मग आता सगळीकडचा माणूस तिथे जमा व्हायला नाचतील. तारपा नाचतील, गरबा नाचतील, ढोलकीवर नाचतील, अजून गौरी. तारप्याचा आपला इतिहास पण जास्ती करून तारपाच नाचत होते. तारप्याचा इतिहासच मोठा आहे. तारपा असा एक पण गाणं नाही हवा का त्याला कोणी टॅग नाही लावत हवा का तारपा असं म्हणजे ना आपले गावठी गाण्यात सांगायला गेलं तर आपली इंडस्ट्री तारप्यावर आहे अवलंबून. असं काही गाण्याला ये नाही आपली बॅट नाही सांगू, लिरिक्स मॅच नाही होत, ही रायमिंग जमत नाही, लिरिक्स एक पसे नाही येतील, पण ते गाणं चालेल असं म्हणजे मागे ट्रॅक आहे तारप्याचा ना. बरोबर, ही खरी गोष्ट आहे. थोडी गाणी झाली हमी माझी. अरे मी एक अंदाज असा म्हणजे सांगायला गेलं तर 200च्या वरतच होईल ते. 200च्या वरतच होईल. त्यातली तुझी गाणी म्हणजे तू हे लिहेल किंवा तुझ्या चॅनलवरचे. माझ्या चॅनलवर जेवढी गाणी हा तेवढी फक्त एक माझ्या चॅनलवरचा गाणं शांताराम दानी गाईल ना, रायटिंग त्याने करेल, पण त्याच्यात पण मी थोडस वाक्य दितील त्याला ते कुछ म्हणजे काय रे भावा. नाही तर जेवढी गाणी हा तेवढी म्हणजे स्वतःच रायटिंग करेल ना, स्वतःच सिंगिंग करेल ना, स्वतःचीच. चॅनल हिट असा म्हणजे दिला, असं म्हणजे हिट देणारा पहिलाच गाणं कोणता? अरे भाऊ काय रे भाऊ नाही, म्हणजे सुरुवातीचा जे गाणं होता ना त्या 1 महिन्यात म्हणजे मिलियन गातील होता. कोणता? चल जाऊ फिराया, चल जाऊ फिराया डोंगरी असा ते पण होता. पण असं म्हणजे आठवण आहे त्या गाण्याचं, पटकन आठवण आहे. गावठीत सगळ्यात हिट म्हणजे सांगायला गेलं तर काय रे भाऊ, काय रे भाऊ, काय रे भाऊ. त्याच्यामुळे डवरला सांगशी तरी एखाद लग्नात बसेल अशी ना, तरी ते डवर पण काय रे भाऊ म्युझिक त्या गाणं वाजवायचं म्हणजे फार ट्रेंड होता त्याच्या ना. ते ट्रेंड फार होता. त्याच्यानंतर मग याला
भूतालीवाला झाली बायचे लागला पाय. काय आयडिया आली ती लिहायची म्हणजे ती आयडिया म्हणजे सांगायला गेलं तर आम्ही रेकॉर्डिंगला जातील कायरे भावाचेच. तर रेकॉर्ड करता करता स्टुडिओमध्ये जागा कमीच राहे ना, माहित ना आपल्या हाता बसेला बसेल ना, छोटासा जागा ना, जागाच नाही होती. तर संजना सिंगिंग करून निघली ना, ते साईडने बसायला गेली. तर त्याचा पाय माझे पाहायला लागला. तसे त्यांनी सांगला रागावच ना नको हो. तर म्हण नाही म्हण मला आता राग आला आहे पक्का. तो म्हण भूता भूता घालशील सा. तर त्या वर्षी तो विषय झाला. त्या वर्षी ते गाणं हळू दिमागात विचारसा आला ना, तसंच मग ते गाणं एक मुखडा तयार केला. मग नंतर मग याचं पाहू असा पुढे लिहा. तर त्या गाणं ते पद्धतीने तसा होईल. ते जे पाय लागला ओरिजिनल मध्ये त्याच्यावर एक थीम तयार झाली. त्या वर्षी गाणं तयार झाला. म्युझिक व्हायरल झाले. म्युझिक व्हायरल झाले ना. त्याला क्रेडिट द्या पाहिजे. आता इंस्टावाला असं म्हणजे गाणं व्हायरल करायचा, गाणं आला काय कट करून टाकायचा ना. सगळंच जण मी पण टाका, मित्र हा तिथे असं म्हणजे सांगत काय एक बनव असा रील्स टाक, गाणं व्हायरल होईल ना त्याची ना. व्हायरल होईल ना. काय रे भावाचा काय ते गाण्याचं म्हणजे काय कसं काय डेली तेव्हा. काय रे भावाचा ते शांताराम दानीच मला दिला गाणं. म्हणजे कसं त्यांना गौरीचं गाणं आहे ना ते. गौरीचं गाणं आहे काय रे भाऊ कचरा जाग्याची लोड भारी. गौरीचा म्हणजे हा सांगायला गेला तर गौरीचाच आहे का. त्याचे पहिलं म्हणजे आपले ऐकेल कडं तरी गौरी टाईपच आहे ते. तर त्या शांताराम दानी अशा 4-5 लाईन लिहिल्या होत्या. तर ते मला तो सांग काही म्हणजे पहिल्यापासून त्याला मी मदत करत होतो ना. त्यांचे सॉन्ग स्टोरी आणि त्यांचा एक तर पहिला गाणं हो मी म्हणजे बिना मूल्य केला, जे पैसे नाही घेतील. आता मला आपल्याच इकडचं हा तर यांना मदत करायला आहे का नाही. तर ते अगपोरी सपनात येणं ते म्हणजे त्या गाणं म्हणजे त्यांना मी मोफत करून दिला असा. त्याच्या स्टोरी ते डान्स ना ते सगळं. पण स्टोरी पण मी नाही सचिन दा ना ते असं करून ते थोडाफार इकडे तिकडे झालं. मग असा हिंटात ते एक दिवस विषय काढला की माझ्याकडे सांग शांतारामदा सांग माझ्याकडे सांग एक गाणं आहे, सांग किरण करशील तर कर. तर मग चालेल ना, दे ना हो दे. तर त्यांनी मला ते लिरिक्स ऐकवलं म्हणजे लाईन चांगला वाटला मन मस्त. तर ते गाणं ते देन त्याच्यावर झाले हो 2-3 महिने ना. मग दादा म्हण चल आता म्हणजे करू रेकॉर्ड. गेलो त्या टायमावर आम्ही लाईन तयार केल्या दुसऱ्या केलं रेकॉर्ड. त्याने दिला मी जशी त्यांना मदत केली तशी त्यांनी मला केली. दोन्ही गाणी हिटच झाले. अगपोरी सपनात हे पण ते कोणाचं गाणं होतं अगपोरी सपनात. लिरिक्स कोणाचे होते ते शांतारामदाचेच. त्यानेच लिहिलं ते. आवाज पण हिट मनोज दा ना शांताराम दा हे दोघांनी ते डिस्कशन करून ते तयार केले. काही लिरिक्स हवे असं त्याच्या जे आज महाराष्ट्रात चालत आहे. आज पण हिट आज पण हिट म्हणजे सांगायला गेलं तर हे आपला विक्रमगड वाडा यो सोडला काय वाड्याच्या तिकडे म्हणजे सांगायला आज पण म्हणजे ते गाणी पहिला वाजत. तिकडचे लोकांना फक्त एक लाईन जास्त आवडली. दादा हलू हलू ना ह्या गाण्याचं नाही ना गेलं पहिला हो काय. तर ते सांगत हिंडत असं म्हणजे दादा हलू हलू नाच ते सांगत हिंडत. तर मी विचार अरे सांग गाण्यात सांग आहे सांग तुम्ही गाणं कोणत्या असा तर पण गाणं नाही गाणं त्या ना तसा ते फार बरे होता. उभरा माझा मित्र आहे त्याशी आम्ही डिस्कस असा करू म्हणजे जेव्हा आता आम्ही पोसे ना तसा पोरग्याशी बोलताना काही तसा डिस्कस करू पोरघ्याचा काय म्हणजे असा ते सांगत तसा भरोसा नाही 2 दिवस राहत ना टाकून पडत आपल्याला असा. तर ते एक लग्नाचा गाणं तुझा होता ना मयूर म्युझिक चॅनलवर होता. लग्न आधी सांगतो मी तुझं काही सांग ग माझा तू भरोसा तोडशील तर नाग ग. तुरु तुरु चाल गेली डोक्यात माझ्या ग तुरु तुरु चाल गेली डोक्यात माझ्या. म्हणजे हमी करू काय त्यात एक शांतारामदानी म्हणजे मला विचारून एक कडवा टाकला त्याने
तुझं सांग नाव सांग एक ठिकाणी टाकायचं. तर मग सांग टाकू काय, तर मग चालेल ना टाक ना, काय हरकत नाही सांग. तर ते टाकलं लास्टचा कडवा, नाव माझा किरण मी तुलच करण, बाता मला सांगू नको कायदा मी भरण. ते लाईन ते मग टाकला असा. तर सांगा आवडेल काय सांगा तुला, तर मला आवडेल, त्याच्यात काय आहे, तर काय त्याच्यात वाईट आहे का नाही. मनाला लागून झालं फार मनापासून ऐकत नाही. ही गाणी हिटच होती मयुरी म्युझिक चॅनलची, हिटच होते. तुझी हिटच आहे तशी. तरी पण माझी मोजकी आहे असा होतील ना, तर वाटतील ना, बरं पडेल असं. म्हणजे पहिला म्हणजे मी काय रे सांगायला गेलं तर गावठी पक्की गावठी नाही करत होतो. म्हणजे असं आपले यंग जनरेशनला आवडेल असे, म्हणजे जास्त थोडीशी सुधरून करत होतो सा मराठी भाषेत. आता सांगायला गेले त्याची जुनी हा ती मराठी भाषेत होती. फिराय मला दादड्याच्या नाक्यावर भेटायला येणे, ते बनिले ना ते दिलीत ते. तर म्हणजे चांगली बनवायचं आहे तर चालत नाही. तर जरा आपला समाज आपलीच गाणी ऐकायला बरोबर इमोशनली अटॅच. तर आता मी तेच ठरवलं का जे आपल्या समाजाला द्यायचं आहे तर तेच द्यायचा, जे जुना हवा तेच गवसून काढून ना आपले नवीन सादरीकरण करायचा. समाजाचा आपल्याला एवढा मोठा देणं आहे ना, देणं आहे. तर तेच आता जर समाजाने एवढा आपल्याला थोडाफार नाव दिलं आहे. पहिला तर सांगायला गेले तर आपली ओळख फक्त गावापुरती होती, आपली नातेवाईकांपुरती होती. पण आज जे योगायोगाने अथ परत आलो होतं, थोडासा जास्ती नाही पण पालघर जिल्ह्याची थोडीशी माणसं ओळखायला लागली. तर म्हणजे आपल्या समाजाने अथ परत आपल्याला नेला आहे, तर आपल्याला काहीतरी तेच आहे समाजासाठी. समाजाचा आपल्यासाठी अख्यात मोठा देणं असा म्हणजे माहित काय, जिथे आपले जगू, आपला कल्चर, आपली बोलीभाषा आहे, ते समाज आहे ते आपले हो नाही तर काय आपली किंमत सुन्न. तेच ना, हेच तर समाजाने आपल्याला भाषा येथच शिकलो, राहा येथच शिकलो. आदिवासी असं म्हणजे ते डोंगरीला पहिले आपल्याला ना काय आता त्याला रानमेवा सांगत, पण करंदा खाया, हुंबा आठवणा पण आता तो जांबा तेच आहे. म्हणजे सांगायला गेलं तर आता पहिले ना आपले जांबा खाया, करंदा खाया, हुंबा खाया, म्हणजे उन्हाला आला काय म्हणजे भरपूर भेटत असं ना. आता हुंबाचा एक पण झाड दिसे नाही, जांबीची पण झाडा सगळी गायब झाली. तर म्हणजे कसं आपले हे जशी आपले रानातले जे फला खादेला ते आता जे पोरांना थोडासा म्हणजे खायला कमी भेटत असं. करंदा पण गायब झाले. आता एखाद्याकडे कामाला जात हवं तर येत आताच मित्र होत आहे, जमा सांग पिकले होई नरसिंग. आता उद्या तर जाम ना काय नाही मिळला. डाफ्याचा चष्मा काय क्रिएटिव्हिटी आहे. डाफ्याचा चष्मा आता वनस्पती. डाफ्याचा चष्मा म्हणजे ते मी त्या व्हिडिओ नागूनच करेल ते. तर ठीक आहे, गाणं हिट आहे हो काय, ज्याने तो व्हिडिओ करेल हवा तो डब्याचा चष्मावाला तो गाणं नागत हवा. ती मला एक लाईन भेटली, तर म्हणजे त्या व्हिडिओ नांगला म्हणजे अशा तर 4-5 वेळा नांगला मी. म्हणजे पण त्याच्यावर विचार नाही होता का मी यावर गाणं बनवावं असा. पण एकदी असा विचारायला काय रे, पण लाईन चांगली आहे, याच्या पुढे मग बघू काय होल तर माझ्याकडून. कसा होता बरं ते व्हिडिओ असा होता काय, डोबडा का काय होती माग, त्यांनी ते याचे नाही का ते अमरवेल का काय त्याचे त्यांनी ते चष्मा करेल ना, त्याचं नाव काय रे ते आता मी नाही आठव मला. काय तुला माहित आहे? वेलीचा? नाही ते पोराचा नाही माहित. तुला माहित आहे रे? तर ते असा होता, चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस, डाफ्या चष्मा नाग तुझा कसा दिस, असं ते होता लाईन. त्या पण मध्ये मध्ये फार व्हायरल. फार व्हायरल काय म्हणजे अशी म्हणजे एक एंटरटेनमेंट करून गेला तसं. तर ते लाईन वरून मी ठरवलं म्हणे याच्या पुढच्या लाईन तयार करून पहा. असा झाल्या तर झाल्या. केला, रायटिंग केलं, रेकॉर्ड केला, चांगला वाटला. पण बघू, मला चांगला वाटला पण लोकांना पण चांगला वाटला. चांगला प्रतिसाद दिला ना. पावसाळ्या नांगत होता व्हिडिओ, आता म्हणजे गाणं ऐकत होता त्याला समजला होता काय मदत केला माझ्यावरूनच हे केलं. पण त्याचा मित्र ते सुधीशने दाखवत हवं ना, तसं तर नव्हतं त्याला. जास्तीत जास्त राग पण येत हवा. सांगायला गेलं तर आज ते भरपूर चालत आहे, प्रत्येक लग्नाला वाजत आहे. आयडिया दिली त्याला, थँक्यू. त्याचे खूप आभार.
की त्यांनी ती मला थोडीशी लाईन दिली, त्याच्यावरून मी ते गाणं केला. म्हणजे मजाक म्हणून सांगत होतो मी गाणं असा. म्हणजे आमचे ग्रुपमध्ये असं म्हणजे असं बसलो ना थंडा बिंडा पियाले काय म्हणजे त्या मजाक म्हणून सांगायचा असा, गुलाबाचा फुल वनस्पती आणला ग पोरी तुझ्यासाठी, साली तुझ्यासाठी असा. अजून सागाचा पान खडमड नाजून मैत्री. मोठी लोक पण ते गाणं आवडलं असं. आवडला वनस्पती. चल आज पण नवीनच होतं. 17 दिवसात मिलियन झाला. वनस्पती म्हणजे असं झाड, पण असे आपली माणसा गावठी माणसा असं काही डोंगरात काय नाही गेला तर वनसई वनस्पती नाही गेला तर वनस्पती नाही. गौरीचा असं म्हणजे हिट गाणं असं आवडायचं तुझ्या पश्यान. गौरीचा एक जुना होता, गौड दुले माल बिनाया असा गाणं होता. एकली ग एकली कशी बेनू र एकली ग एकली कशी बेनू. तिकुनला पोरांचा लय डुंडा हे पद्धतीचा गाणं होता, ते मला आठवत. गौरीच्या जी आठवत ती तर सगळी आपले म्हणजे केली काही जणांनी. आमच्याकडे कार्यक्रम आहे दिवाळीला असं म्हणजे करत ते तिथे असे आम्ही असे बहु असं म्हणजे शिकेल असं पोसे काय म्हणायची आयडिया करून ते गाणं टाकेल होता ना रे, ते गाणं टाकेल होता ना. तशी भरपूर आहे रे, पण आमचे ना सांगायला गेलं तर माझी आजीच होती, बासची आईस. तिला अशी गाणी येत होती ना फार गाणी. म्हणजे गौरीची राहून दे, जागरणाची राहून दे, नाहीतर कांबळे गाणी राहून दे, ती म्हणजे हमेशा गाणी गुणगुणत राहायची. बास पण माझा बाबास पण असाच होता, गाडीवर बसला काय गाणी सांगत निघायचा असा. मग तो लाजे नाही असा मोठ्याने गाणी सांगत जायतो, ताडी काढत होता तर तो मोठ्याने गाणी सांगत जाय असा. खदिरीवर चढला तरी गाणी सांगूनच ठेव करे. दूर जाऊ बाईक घेऊन म्हणजे कानात हेडफोन टाकून गाडी चालवेल का नाही ते चालवेल आहे 1-2 वेळा. आवाज ना नाही चालवायला पाहिजे, पण नाही चालवायला पाहिजे, जरा चुकीचं आहे ते. फार कानात टाकला ना काय कानाचे धुंदीतच जवाय ना फार जोरात जवाय. तसा काही होय माहित आहे काय, एखाद गाणं पक्काच आवडला ना पक्काच आवडला का ते गाणं ऐकल्याशिवाय राहाय नाही का. मग हेडफोन कानात टाकायचे ना मोबाईल खिचायत ना काना लावून ऐकतो तुझा असा. मग तेच रिपीट तेच वाटायचं. त्या दिवशी आपले विक्रमकडे भेटे ना, त्या दिवशी असे हंबलपणाची नम्रपणाची गोष्ट एक दुसरीचे फोटो काढत होता आता तेच चांगला सांगा काढू असं. म्हणजे मग मी मोबाईलला फोटो काढून दिला ते असं ते तुझ्यातला मोठेपणा मला दिसला असं. म्हणजे कारण मीच नाही तो असं म्हणजे. आता तेच ना, म्हणजे तो एकलाच फोटो काढत होता माझा. अरे पण तू फोटो काढत आहेस, तू पण राहते ते लोक येते फोटो कोणी पण तुला दिले हरित म्हणजे हरित आपल्या ना. त्यात काय रे मोठेपणा करून काय कोणाचा हे नाही. सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया काही कोण काही खाली जायला सांगता येत नाही, प्रत्येकावर दिशी येत ते का नाही. अख्ख्यात असं म्हणजे काय दिवस होता फार आनंदाचा दिवस असं म्हणजे इंडस्ट्री चांगला टाइम असा. म्हणजे माणसाला प्रत्येक माणसाला ना फेज अशी रोड का आपला गाडी जसा सरळच नाही असा आहे. म्हणजे चढाव आहे, उतरण आहे, खड्डा. तर जेव्हा स्टेबल येईल तेवढ्यात गाडी आपली फार जोरात अशी जाय, म्हणजे उतरणलं तर जोरातच जाय. पण ते दिस काय होत असं म्हणजे फार आनंदाचा दिस होता. आनंदाचा दिस म्हणजे असा काय, म्हणजे मी गाण्या एक पण नाही करेल त्यामुळेच म्हणजे असं मला आठवत होता काय रे यार मी दुसऱ्याची गाणी ना गा ना तसा म्हणजे लिडलं काहीतरी मी पाहिजेत होतो ना, माझे मागून नाचणार पाहिजेत होतं कसा. तर असा म्हणजे मी विचार करेन असा. तर सांगायला गेलं तर तो विचार मी करता करता एक योगाने गाणं ते सॅड सॉन्ग केला. ते सॅड सॉन्ग तर मला मेन लीड दिला. त्यात ते काय डान्सर वगैरे काय नाही शिकेल त्या झाला. एक त्याचा करेजा आमचेच नातेवाईक नितेश वरठा म्हणून त्याचा गाणं पहिला गाणं मला भेटला. ते होता भोजपुरी टाईप सारखा पण होता मराठीतच, पण ते बनवेल होता भोजपुरीवाल्याने. तर त्या भोजपुरी सारखा होता तो. भोजपुरी म्हणजे तो आपला महेश दास त्यांनी ते गाणं तयार करेल.
तर त्या भोजपुरी टाईप वाटत होता. हम्म. त्यात मेन लीड भेटला. माझे मागून नाचणार रविदा होता. असंच ज्याने न नाचता येणारे सारखे ते होते बाकीचे. लीड मीच केलेलं. ते पण गाणं आम्हीच, कोणी कोरिओग्राफ न वापरता आम्हीच, म्हणजे सुरुवातीला कोण नाही ना रे, ते काही पण करायचं. असा थीम नाही का, काही नाही, स्टोरी नाही काही. तर ते जरा ते केलं तर असं मेन लीड तर जरा फार चांगला वाटला. असा काय म्हणजे मी जे विचार करत होतो काय माझे माग 1-2 नाचा तो टाइम आला तो तर जरा मजा वाटली. मनाला सुकून भेटला, चांगला वाटला. असा नंतर तर मी पण म्हणजे बॅकग्राऊंडला नाचलो. रंजू वेडा झालो मध्ये पण नाचलो. असे म्हणजे 4-5 गाण्यांना पण नाचलो रमेश दादाचे बॅक साईडला. म्हणजे असं आपले मोठेपणा नाही करत का मी आता मेन लीड करत आहोत, मी मेन लीडच करत असं काय नाही. व्हिडिओ टाकून येत रमेश दाही नांगतील, रवी नांगेल, म्हणजे रवी मास्तर नांगेल. त्यांचा पण फार सपोर्ट आहे का. त्यांचे मुलं मी आज नसतो कदाचित, त्यांनी हातभार दिला. तर माझे म्हणजे आपल्या गोष्टी म्हणजे सांगून दाखवत आहे. तेच ना, म्हणजे मला बोटाला धरून चालवायला लावलं, एक सांगायला गेला तर शिकवलं. ते पद्धतीने त्याच फार मोठं उपकार हा माझ्यावर. परत मला पोहोचवला. युट्यूब सोडून असं म्हणजे कुठं आनंद भेटायचा, म्हणजे काय मस्त स्पेस भेटायचं, म्हणजे मस्त वाटायचं. टेन्शन असं आहे का नाही? टेन्शन असं म्हणजे आम्ही मोहण्याची दोघं आम्ही गोष्टी करू असं म्हणजे युट्यूब ठीक आहे, अर्निंग होय असं म्हणजे चांगला आहे. पण असं डोक्याला काही पण त्रास द्यायचा असा एवढा विचार करायला लागे, काही लेवल क्रॉस असं म्हणजे फारसा फुटायचं नाही. पण सांग काय, जो ऐक ना, जो क्रिएटर आहे ना तो असं म्हणजे लिरिक्स आयडिया आपले जसं म्हणजे जॉन 5-6 दिवस किंवा महिना होय विचार करायचा तर असा काय करायचा, मग ते लिहायच्या, स्टोरी बनवायची, शूटिंग अँगल सांगायचे, असं म्हणजे डोक्याच्या वरून जायचं. क्रिएटर आहे त्याने एडिट पण त्यांनीच करायचा, सगळा टाकायचं असं. तर तसं अजित सांगत होता आता म्हणजे युट्यूब सोडून पण दुसरा काहीतरी पाहिजे असं, म्हणजे लोकांना जाऊपर्यंत सोबत नाही तर काय टेन्शन येई जाई काही येई. गाणी चालत नाही, लगातार फ्लॉप जात. 3-4 गाणे फ्लॉप गेले काय, म्हणजे कसं एक गाण्याला आपले जास्ती तर नाही, लोक नाही एवढं म्हणजे लावत पैसे, पण आपले 20,000चे वरतच, 20,000 25,000 एवढे सरासरी 20,000. हा, तर या पद्धतीचे राहत. म्हणजे लगातार फ्लॉप झाली तर मग आता जरा थोडासा टेन्शनच आहे, जरा मनाला दुःख वाटत की प्रेम असा काय अनुभव आहे असं म्हणजे शहनेजपणे आम्हाला गोठी 2 सांगून द्या ना, असं नको कर जास्त. तुम्ही पण शहीनच असते दोघं. काय सांगला तरी या गोष्टीत कोणीच वाचे नाही असं म्हणजे काय, त्यावर जरा पण साही नाही पडेल हवी असं म्हणजे कोणीच नाही. लाईनला होतो तेच ते झाला माझं प्रेम सांगायला गेलं तर. गाडी चालवता एक दिवस भाडा भेटला मला बर्ता पाडता. तर तिथे ती त्यांच्या घरात काहीतरी बांधकामचा चालू होता. तर ते नाही का माल आपला गावठी माल चिखोल ते होताना तिथं म्हणजे दिसली, पण असा विचार नाही करेल काही आपल्या आयुष्यात येईल असा. तर पहिला मी तिला तिथं नांगला असा. त्याच्यानंतर एक लग्नात भेट झाली. तर ते आमच्याकडचीच एक तिथे निधीला आहे. तर तिने म्हणजे तिचा नंबर माझ्याकडे होता. तर मग तिला मी विचारलं म्हणजे का ती कशी काय हे ते असा विचारपूस केली. तर मग तिला बोलायला दिला, तर ती पण बोलली. तर मग तिने नंबर घेतला. मग ते आमचा बोलणं चालू झाला म्हणजे मोबाईलवर. दररोज बोलायचो हे ते. मी तिला आईस्क्रीम नेऊन द्यायचो दररोज, रस्त्याच्या साईडलाच ना. तर अशा म्हणजे आईस्क्रीमचा डबा घ्यायचा 100-150 वाला. तिकडनं जाताना नेंदी याचो घ्यायची असं हे करता करता एक दिवस आमची पण घरी म्हणजे सापडत होती मला काय, म्हणजे आता लग्नाचा वय झाला आहे तर करून घ्या आपले एखाद दिवस.
तर ते मग घरी झाली माहिती तशी गोष्ट, मग ज्यांना मागणी टाकला तर झाला त्या मग तसा गोड सांगत होते मग तसा 12वी पर्यंत तरी पासून शिकली पाहिजेत ना. तेव्हा आता काहीच नाही. सांगायला गेलं तर म्हणजे नोकरीसाठी नको शिका, स्वतःसाठी शिका, पण शिकला पाहिजे. शिकल्या पाहिजे म्हणजे कसा नोकरी तर भेटेल नाही भेटेल याचा म्हणजे आपले नाही सांगू शकत का पुढे नोकरी हातात असा, पण म्हणजे असा म्हणजे शिकला तर थोडाफार शिकला तर म्हणजे कंपनीला पण जरा व्यवस्थित काम करता येईल ना, थोडीशी माइंड पण वाढेल असं त्यांना, म्हणजे दुनियाच्या गोष्टी कळत मग समजत. आता आपले ते दिवशी तुला सांगला तसा काय आपला विक्रमगड जिल्ह्याच्या सेंटर मध्ये पडेल मध्ये, तर आपले आखीकडे हिंडून आहे एखाद्या लग्नात इकडे व्हायला का इकडे जाऊ, इकडे व्हायला का इकडे जाऊ, तसे म्हणजे सगळेच माणसं आपले परिचयाचे कोण कुठं कसा बोलत कशी. तर याच्यावरून मी एक गाणं करायचो हो, म्हणजे सांगा आता तू विषय सांगला ते पद्धतीने, म्हणजे शिक्षण म्हणजे 12वी पर्यंत तरी झाला पाहिजे असं, तर तो एक थीम गावठी पद्धतीने मी द्यायचो हो. म्हणजे एंडिंगला एक डायलॉग ठेवून मी सगळ्या गाणं खपल काय, पोरी पोरी पोसायची मागे लागे रह, पण पोस्या आता म्हणजे एक ती स्टोरी सांगा हो मी पहिलाच सांग ना, दुसऱ्यांना कोण बनवायचं आपले क्लेम देऊ ना, त्याला क्लेम मारू ना. ठीक आहे, तर म्हणजे अशी एक स्टोरी मी तयार केलेली आहे. शॉर्ट मध्ये सांग, कमीच 21 मिनिटात. ठीक बसेल 21 मिनिटात ना. ओके, काय भू एक्सप्लेन करशील तर काही ना काही आयडियाच्या वरतीच ना, म्हणजे तुला नाही सांगायचं मत. तर एक पोसायची मागे लागे रे पोरी, ती म्हणजे अशी पण पोसे तो असताच आहे कसा, म्हणजे त्याला बाबाच नाही राहते, आईशीच राहतं. आईचाच आहे कसा का पोरा शिकायचा ना, मोठा व्हायचा, काहीतरी नोकरीला लागायचा असा, तर त्या डोक्यात थीम ठेवून ना तो पोसे कॉलेज करत राह असा. तर त्याच्या मागे एक पोरगी लागेल राह, ती दररोज त्रास दे सांग त्याला पोसायला. तर मग ते लास्ट परत तो नाहीच म्हणजे होकार दे सांग पोशा. तर मग लास्टला पोशा सांगेल म्हणजे ती कंटाळून ना जाल ना निघून, काय सांग पोशा त्यातूनशी पुढे जाल ना, मागं बोलून पाहाल अरे गेली ती सांग, फार कटकट नुसते ना. मग असं नागल ना, मग सांगत ना तू काय रे नागस, कॅमेरावाल्याला इकडे देवल ये असे पोरघे मागं लागत म्हणजे पोसायचे, असे पोरगे मागे लागत पोसायचे, तर पोसे पण आपलं लगेच त्यावर फिदा होऊन जात असा. तसे पोरगेला भाव नाही द्यायचा, पहिला शिकायचा, स्वतःच्या पायावर उभा राहायचा, मोठा काहीतरी बनायचा, मग असे भानगडीत पडायचा असा. समजलं काय तुला कॅमेरावर म्हणजे हलवेल तो असा. हा काय सांगस नीट ध्यानात ठेव. म्हणजे पद्धतीने चांगली स्टोरी आहे, म्हणजे समाज प्रबोधन म्हणजे काहीतरी सांगता येईल अशी फार कमी गाणी आहेत ना. तुम्ही 8वी पर्यंत असे राहू ना, तर म्हणजे बसचे आसपास जे अंडर खाली आपले म्हणजे ते सांगत ते सांगेल तेच खरी गोट असा, म्हणजे ते बारीक टोळ्यात आपल्याला सांगत चांदात डसली असा, म्हणजे डोसली टांगेला ते पण माणूस असा म्हणजे आपले. पण एकदा 8वीला असं काही गेलो ना, 8वी 9वीला असं का मग आपले जरा निष्ठू थोडीशी गँगीत जाऊन गँगी होत मग बसायचं, म्हणजे संगत कोणती तरी लागे म्हणजे मग पोसायचं ऐकू असं, म्हणजे मग सांगशील की नाही त्यांच्या विरोधातच आपले गोठीत पसंत नाही. जरा तू सांगस तसा बारीक राहून थोड्यातच वाडगोबा नाही तर कोण काय तसं अंगण्यात निजेल काय राहिला का वर्त नागायचा चांदणे त्या बा ते सांग ना ती कोण बाबू ये ती हा इथं ती हा, म्हणजे देवाच्या नावाने आपल्याला सांगत वलखून सांगत ना. नंतर एकदा मोठा झाला का मग आता कुठे ते दुर्लक्ष असा ते गोष्टीकडे. ते फार भारी दिसेस ना बारीक टोण्याचे, म्हणजे बाहेर निघायचा चांदण्या नागायचे, ते आपल्याला जिखणीशी समजे ती टोण्यात ना डेंजर दिसते टोण्याचे. ते पुरेपूर आठवत नाही ना रे, नाही तर म्हणजे अशा भरपूर गोष्टी होत्या का ते आता आपल्याला करता येतील. चांगलं होतं रे, चांगलं म्हणजे ते आपल्याला चांगलं वाटत, आताच्या पोरांना आताचे दिस चांगले वाटत हवं. ते टॉचे ते खेळेल टॉचे खेळेल, अजून ते पैसे नाही काय अशा काठ्या खेळ द्यायचं ते खेळेल, विठू दांडू खेळेल, बॉल तर खेळतच सगळं. आताच आपले वर्षामध्ये झाले 5-6 वर्षात
हा. 5-6 वर्षात. तरी ते नेमकाच मारला. मी मारा गेलो तर एक काय 2 बॉलात त्याचा आउट झाला. पण मी एक पण कॅच नाही सोडला. तो जेवढा कॅच आला तेवढं मी घेतलं. प्रॅक्टिसची गोड आहे. प्रॅक्टिसची गोड आहे. प्रॅक्टिस करते चांगलं. पहिला खेळू रे आपले पण ते आता सवय नाही ना रे. प्रॅक्टिस नाही आपली तसा. अजून ते काठी शिपे झाडावर चढायचा ना, खालून उतरून असं पायाचे खालून द्यायचा फेकून आणायला. ते अजून डबा टीच केलेला आहेस का नाही? तेव्हा खेळेल पार्क खेळू पहिले डबा टीच. एक दपनवाले हा लगोरी खेळलेला आहेस? लगोरी खेळलेला. हा असं तुला सांगला तसा असा काय बॉलिवूडचा एखाद किंवा साऊथचा हिरो असा काय कोणाला फॉलो करस? साऊथचा तर आपला अल्लू अर्जुनच. तोच आवड आपल्याला जरा. आणि बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार होता म्हणजे अजून पण आहेत तो. पण त्याच्यानंतर टायगर आवडत होता आता. असं म्हणजे त्याचा एखाद चांगला पिक्चर आला तर मनात बसून जायचा. पण आपले गावठी जास्ती करून मी अक्षय कुमारला पहिला म्हणजे तो आवडता होता माझा. पण असं म्हणजे आता जरा आपली गावठी भाषेत सांगायचं झालं वाढगावत आला तो. पण फिटनेस काय जबरदस्त अजूनपर्यंत हातावर चालत नाही ना. काय मेहनत आहे ती त्यांची. काय म्हणजे ते दिवस रात मेहनत करत असा. म्हणजे जर त्या नाही केल्या तर मोठं व्हायचं आहे त्यांचं. आम्ही म्हणजे फार करेल ते. मी पण बारीक तोडत फार हिंडायचं. बारीक तोडत सांगत काय उन्हा बिनात हिंडू नका हे ते. पण आपली काय ऐकणार माणूस आहो. हटेत थोडंफार. तर म्हणजे असं गोलेली काही घेऊन असं डोंगराला जायचा तिकडचे. थोडाफार काही म्हणजे पाखर मारला ते आणून जसे म्हणजे उसाट फार केले. उंबा खा हेंडेल करंदा खा. एकदा काय झाला आम्ही जादेल करंदा खाया. हुंबा खायला गेलो. करंदा खाली तोरणा खाली ना अजून करंदा खायला असं ते म्हणजे ते आपली मोठी दूड आहे सांगत ते दगडींची मोठी इकडे ना ते दगड्यांचा रांगा असे हा. तुम्ही व्हिडिओ काढला होता ना तिकडचा? आहे ना. त्याची खालत तिकून तर असं चढेल मी वरत करंदा खायला. तर याचा काकडाचा झाड होता. तर त्यावर एक काडी तो म्हणजे त्याची डांगुली अशी ती मरेल. त्यावर मी उभा राहून ना खाय ना धरेल ती पण मरेल. तर तो वरच्यावर भार पडला का नाही तर ती टोकली तसे खालच्यावर पण पडला तसे ते दोन्ही टुकले का नाही तर असा खड्डा पहिला खड्डा करत ते त्यात काट ते काटे आखेकडे काट खुपल इकडे तिकडे आता एक गुडघ्यात खुपेल ना. तर ते काट्याने मला महनाक घालवला लागता बेस चालून नाही दिला. तर मग झाला बेस लंगड्यातच चाला. खुपला तोड्यातच काही नाही वाटला. तो हेस काढून काढला चांगला वाटला. घरा परत आलो ना मग दुखायला लागला ते भरमसाठ. तेव्हा विषय आठव नेमका असं म्हणजे गाणे करावा असा काय नाही. तो विषयच नाही. ते डोक्यातच नाही का गाणी आहे. पण मला गाण्याची आवड फार कैशी म्हणजे पहिल्यापाशी. मी पिक्चरची गाणी पण येत ना तर म्हणजे अशी सेम टू सेम गाणे हे असा. थोड्यात आता तो व्हॉइस आपला चेंज झाला. तो थोड्यात जरा पोवला व्हॉइस असा तर बेस. तर एक पोषा आमच्याकडे आहे म्हणजे माझाच मित्र. तर तो सांगायचा असा काय रे म्हणजे तू म्हणजे त्याचे धात गाण हे रस असा. तर मग काय रे आवडत म्हणजे गाण हे असा. ही आपली गाणी होता हा का गावठी. गावठी म्हणजे वेळ नाही आपल्यासाठी फार अभिमानाची बात आहे ती. पण काही पर्यंत कोठेपर्यंत कोठेपर्यंत म्हणजे आता सांगायला गेलं तर हे आपला एक छोटा मोठा इंडस्ट्री आहे. तुम्हीच रिच दे असा ही गाणी पालघर इंडस्ट्री. आम्ही आहोत आम्ही देत राहून. आता मी तर म्हणजे आहोत जाऊ परत देण्याचा प्रयत्न मी करेनच. हे टिकवणार चांगलीच जर आपण प्रोजेक्ट टाकत गेला तर टिकेल. पण जर असा म्हणजे काही पण फालतू आपण करत बसलो तर त्या लोकांना नाही आवडला तर ते कदाचित म्हणजे
आता आहे ना उद्या आहे नाही आहे असा होऊन झालं सा. तर ते टिकवणं गरजेचं आहे. चांगले प्रोजेक्ट आपल्याला द्यायला लागतील, समाजासाठी पण द्यायला लागतील, एक म्हणजे आपले यंग पोरांसाठी पण म्हणजे चांगले प्रोजेक्ट द्यायला लागतील. म्हणजे शिकवण एक द्यायला लागेल, काही ना काही मेसेज, काहीतरी मेसेज द्यायला लागेल. तर असं म्हणजे व्यवस्थित ना त्यात म्हणजे आपलं जी परंपरेची जी गाणी आहेत कल्चरवाले ती पण द्यायला लागतील. तसे म्हणजे तर ते व्यवस्थित देत राहिला तर इंडस्ट्री टिकल, कदाचित नाही तर मग काय 12 दिवस असा. म्हणजे अशी वाहवा करणारे भरपूर आहेत, पण म्हणजे एखाद्याला राग बाग राहिला कशाचा, एखाद्या सेल्फी नाही दिल्या त्याच्या राग काढतील. एखादा हात करेल तर हात चुकून आपले नाही गेला तर त्याचा राग काढतील. ते असे ते एक दोन जे राहत ते म्हणजे राहत पोरा पण आपले भाव नाही खाव सांगायला गेलं तर, पण चुकून दुर्लक्ष होय तर मग ते एखादा डोका पण गरम म्हणजे मानसिकता ते लेवलला रहे का म्हणजे ना. अशी गोष्ट आहे का एखादी लग्नात जाशील तर माजुरे जास्तीत माजुरे पेनूच राहत. तर कोणी इकडून हेच काढेल तर कोणी तिकडून हेच काढेल, ये इकडे फोटो काढून ते तिकडे फोटो काढून असा झाला तसा झाला. तर मग आता एकदा कंटाळाही देत राहा आपल्याला. असं नाही का आपले कोणाला आपले मोठेपणा करू असं, पण ते कंटाळाही दिले तर त्यात मग हाफ मूड असा राहत. मग आता कोणाकडे दुर्लक्ष होय, प्रत्येकाला नाही म्हणजे टाइम नाही देता येत. रुपयाने एक फार मोठी गोष्ट सांगली अशी, म्हणजे रुपयाचे कॅरेक्टर माहित ना, माजुऱ्याचे कॅरेक्टर ते वाडगावचं. तर ते बोहड्यात होता, तर तो एक वाडगाव होता, तर त्याचीच माग हिंड रुपयाच्याच माग. तर रुपया जरा कंटाळला असा तो काय शूटिंग मध्ये करायचं आहे तर, पण मग अजून सांगे कारण हेच कॅरेक्टर आपलं ऍक्टिंग मध्ये उतारायचं. हा तर काय सांगून जमायचं नाही काही सांगून, पण म्हणजे झोपेत राहून निजूर राहून तरी ते अर्निंग चालू असं म्हणजे डॉलर जमत. पण असं त्याला पॅसिव्ह असा इन्कम, पण असं ऍक्टिव्ह इन्कम असं काय दिसत फार कठीण. गाडी चालू सोडायचं काय रोज म्हणजे एखाद्याच निज लगे राहील तरी पण म्हणजे जायला लागेल ना. तेच दिस म्हणजे किंवा आपले पहिले कामाला ना जाऊ असे कुठे कामावर नाक्यावर काही माल करवायला पक्क भंगेल राहून असं एखादी काम काढेल रे सिल्याबर आहे काही, तरी सकाळी उठून रे उठाय नाही तरी जा ना. ते काय म्हणजे ते पोटासाठीच करू आपले, ते नाही केलं तर आपल्याला पैसे येतील कुठून या विचाराने आपल्याला ते काम करायच लागेल. असं तू सांगस तसा गाडीवरचं पण दिसतेच होतं, म्हणजे कसा धंदा थोडासा डाऊन ना, डाऊनचे टाइम आलं म्हणजे सीजनचे टाइम आलं नाही, डाऊनचे टाइम आलं. सकाळी 4 वाजता उठायचा ना, नंबर काढायला जायचा असा गाडीवर विक्रमगडलं नाही तर तलवाड्यात आपले 4 वाजताच उठायचा, 5 वाजता चिठ्ठ्या उडवतात. त्या चिठ्ठ्या उडवून मग कोणाचा कोठाक नंबर आला तर मग तिथून 5-5:30ला तिथून निघायचा ना, घरा येणं निघायचा ना, मग दुसऱ्या दिवस आराम के साथ जायचा. म्हणजे ती मेहनत करायला लागेल राहील ना, तरी पण उठून ना जायला लागेल. एकदा गॅप दिला ना का मग आता प्रॉब्लेमच आहे ना. मग थोडासा कमावायला लागलो तर मग इकडे तिकडे मी हात लावलाच नाही, टाकलाच नाही कुठे. 10वी नंतर माझा गॅप होता, 1 वर्ष फार काम केला मी नाक्यावर ना. ते 10वी नंतर डायरेक्ट कामाला 3 महिने का कसा इथेच नाही म्हणजे घराकडे माणसं सांगत काय जग्यापासून असं म्हणजे काम नाही करायला असा, तर पक्का पातेल असा मी गेलो तर 3 महिने आलोच नाही, पक्का काम करून ठेवला. पण मग असं म्हटलं का भंगवा येणार नाही, थोडा भंगशी एक दिवस का उठाय पण नाही. अरे मी पण बांधकामाला जातील ना, तर आता नाक्यावरून निघे ना आपल्याला, तर एक ठिकाणी काम चांगलं राहा, एक ठिकाणी असा काय म्हणजे थोडा पण बसायला भेटे नाही, ऊन परत फार म्हणजे फार बेकार परिस्थिती एक दिवस होय. पण म्हणजे तरी करू असा एक दिवस म्हणजे माझ्या आठवण्यात एक दिवस मला एवढा म्हणजे कामाचा एवढा प्रॉब्लेम झाला ना का फार म्हणजे आम्ही नाक्यावर्षीच आम्हाला नेला ना, एक अशी बिल्डिंग त्याचे माग म्हणजे साफ करायचा होता, माती उचलायची होती.
ती उचलायची होती तर आम्ही ते उचलायला लागलो ना. दुपारचा टाइम झाला, 11-11:30 वाजले ना. हवा पण बंद झाली, म्हणजे वातावरण पण एकदम मंद झाल्यासारखा. हवा नाही, काही नाही ना. हवा लागत होई तरी पण ती बिल्डिंगची ते साईड नाही, या साईडनी लागत नाही ना. खांब पण असा फुटून निघेन, असा श्वास घ्यायला पण त्रास झाला. म्हणजे तो दिस असा ना फार बेकार. मी असं काय फुकट मी कामाला आलो का वाटलं. आलो नाही तर आणि येतो नाही तर चांगला होता, बट असा काम नाही होय म्हणजे असा वाटत होता ते दिवस. म्हणजे तो बेकार दिवस माझा गेला. मग पण नंतर एक एक काम असा भेटला काय, किती पण कर, काही नाही वाटायचं. मग नंतर एकदा सवय झाली का काही टेन्शन नाही. म्हणजे काम करेल रे, पण असा ये ना घरी आराम करून ना, जशी ना पहिले दिवस जरा कठीणच असा जाय ना. म्हणजे नवीनच कामाला जाशील ना काय, 3-4 दिवस हाता बोठा पण दुखत, तंगड्या दुखतील ते. पण मग 5-6 दिवस झाल्यानंतर ती सवय अशी झाली का मग कोडाकू काम कर, काही नाही. मग गॅप देशील ना, घरा आलास ना, गॅप असा पडला का मग कंबर दुखल ते काय, पाय दुखल ते काय, पण कामालाच राहिला ना आता नाही. आम्ही जास्ती करून कुठे कामाला जातील सांग काय, मीरा रोड, काय ते काशीमीरा. तर नाक्यावरून माणसा म्हणजे तिथं नाक्यावर जायचा सकाळी. ते झालं ना, एखाद्या काम नाही लागला ना का मला पहिला पिक्चरचा फार शौक. मला पिक्चर नागायला फार आवडायचा. ते आपले हे बॉलिवूड वाले काय, मग डब्बा नेऊन ठेवायचा तिकडे जथं ठेवून तिथं पिक्चर नागायला बोलायचा. तर अख्खा दिवस 2 पिक्चर नागायचे. एक म्हणजे 10 वाजपासून तर असा म्हणजे तिकडे थिएटर, बारीक थिएटर चिकार ना पडद्यावाले, पण ना अजून दुपारून अजून एक नागायचा. मग जेवायच्या ठिकाण नाही, डोळ्यात फार लावायचं ते नवीन येतेच नाही, जे जुनं पिक्चर हवं ते पण लावत बारीक थिएटरला. काय तुझी आयडिया काय झाला पाहिजे काय, म्हणजे आपले ते इंडस्ट्रीत, पालघर इंडस्ट्रीत गावठी भाषेत तसा गाणी येत ना, कॉमेडी व्हिडिओ येत. कॉमेडी तर फार कमी चॅनल, नितेशचा एक चॅनल आहे माझा मत असा परिचित असा ना. आता गाणी सगळेच बनवायला लागले, सगळ्याच गोष्टी व्हायला लागल्या. पण गावठी भाषेत आपल्याकडे ज्या काही चालत आहे ना, त्या शॉर्ट फिल्म थोड्याशा म्हणजे अर्धे तासाचे तरी आले पाहिजे होते. शिक्षणाचा बेस फार कमी आपल्याकडनं, असं तसं काही गोष्टी जे आपलं कानून कायदा आहे हे समजायला फार कठीण लोकांना जात ना. या अशा गोष्टी आहेत जमिनीच्या, सांगायला शिक्षणाच्या, अजून जे आपल्याकडे जे रवाल, जागरण, असे काही काही महत्वाच्या गोष्टी आहे ना, या दाखवल्या पाहिजेत होत्या. ते पद्धतीने शॉर्ट फिल्म आता सांगायला गेलं तर एक बहाडा नावाचा शॉर्ट फिल्म आली होती. बिचारे एक वेगळे साचेतला बनवीन तू सांगस ते पद्धतीने. मला पण म्हणजे बाबासनी फार सपोर्ट करेल, म्हणजे असं टाकून नाही ठेवायचा. बाबू असा नाही करायचा, बाबू तसा नाही करायचा, हे नाही करायचा. पहिला मी बारीक होतो ना, तर तू सांगस तसाच म्हणजे ऐकून आहे ना, आपले ऐकून म्हणजे असं ऐकू ते. पण मग नांगा म्हणजे थोड्यात नवीन टीव्ही आलेला आपल्याकडे, तर म्हणजे एक विषय असा होतील काय, म्हणजे नागायची फार आवड. असा तो अख्खा रात तरी नागायची. तर थोड्यात कार्यक्रम लागत होते, ते महाभारत, शक्तिमान, अजून रामायण हे लागत ना. तर शक्तिमान नागायला मी रातचे, आमच्या पाड्यात लांगे पडत जातील रातचे पोरांचे बरोबर. तर बाबास माझा गवसती दिल मला असा गवसत आला ना, सगळ्या रामायण पण खपला ना. तिथूनशी घरा या निघलो, तर तिथून म्हणजे तो झगडत घराधर घेण्याला असा. म्हणजे झगडे नाही तो म्हणजे आपल्याला सांगू जवळ झगडे, पण तो अक्कल आपल्याला सांगायचा का बाबू रातचे नाही हिंडायचा, ये म्हणजे असं दिस हा तसं दिस हा, असा तू एकलाच कुठं जाशील, काही झाला बाला तुला हे ते आपलेच चांगल्यासाठी सांगत. पण ते कसं म्हणजे आपलं तू सांगत असा गरम खून तर ते ऐकून आहे ना, जोडीवाला नागून
आपले पण असं का म्हणजे मग असं आठव काय हे आमचे नेहमी झगडत मला ना असा ना तसा बाकीची पोरांबरोबर ते नांगायला जात इकडे तिकडे हिंडत तही काय नाही आपल्यालाच कशा वाढा झगडचे पण म्हणजे सांगायला गेलं तर त्याला संस्कार नाही म्हणजे घरची देत ना आपल्याला म्हणजे दिजत पण ते आपल्याला झगडणं आठवत यो मी अंदाज असा पक्का असा म्हणजे की देईल काय एक आपले पोसे ना आपले लोक पुरुष म्हणून म्हणजे आपल्याला नसं चार जगात रडता नाही म्हणजे ना इमोशनली कोणा खूप वाईट वाटलं ना एखाद्याने म्हणजे काही शब्द सांगले शब्द ना की तलवार आहे म्हणजे एखाद फटका दिला तर विसराल पण असं म्हणजे शब्द लागला पण आपल्याला रडता नाही चार लोकांत रडता नाही आपले असा बायकाच आठव किंवा पोरघ्या आठव आपले असे आठव बसने आम्हाला भिवलं काय रडून दाखवलं काय घबरायचं मग असा ना पण खरी गोष्ट आहे रडणं आहे आपल्याला दिदी झाली 2020 ला म्हणजे आपला लॉकडाऊन लागायच्या आधीच कोरोना व्हायरस याच्या आधी 2020 ला म्हणजे बाबाचा निधन झाला माझे म्हणजे ते वारले तर खजिरीवरून पडून आज पण तो दिवस आठवत आहे म्हणजे फार बेकार माझ्या समोर म्हणजे जीव सोडला त्यांनी तर बेकार वाटत आता गोष्ट सांगायला नाही वाटत पण एक तो विषय काढ तर म्हणजे एवढी वर्ष मला सांभाळून घेतला नाही एवढा समजवला आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांची मुलं मी आज इथं परत आहो ना म्हणजे त्यांचा म्हणजे मला समजला पण त्यांना सांभाळायचं वेळ आली ना ते म्हणजे माझ्यापासून दूर झाले एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनणार आहे काय त्यांना आपले नंतर आपले मॅचर ते म्हणजे फार वाईट वाटत मला त्या गोष्टीचा आज राहत तर थोडाफार म्हणजे नाव घेते असं थोडासा म्हणजे लोकांना क्रेडिट त्यांना जाता डायरेक्ट कसं आपल्या मनाचा क्रेडिट त्यांना जाता आज दोन माणसा ओळखत मला तर ती म्हणजे आज त्यांचीच मुलं होणार का नाही पण ते दुःख हे आहे का ती नागायला नाही आपल्या सोबत नाही म्हणजे पण एक गोष्ट असा काय जाऊपर्यंत बास आहेत आपले वरछाती करून नाही तर आता ते दिवस आठवत असा काय यार आज भरपूर वेळा असं वाटत काय यार माझा बाबाच असतात आज माझे म्हणजे संकटाच्या काळात आज राहतात म्हणजे आपल्याला सपोर्ट थोडाफार राहता असा कोणी काय म्हणजे कोणी काही सांगला असा म्हणजे ते वाट म्हणाल बेकार आज बाबाच राहतात हे होता ते होता असा ती अख्यात स्ट्रॉंग बाजू आपली म्हणजे आता थोडासा कमीपणा वाटत त्या गोष्टीचा नवरा दुनिया जिंकल पण बायको नाही बायको समोर नाही जिंकताय ना आपल्याकडे या पण एक जास्ती चालय म्हणजे काय अरे आपले नुसती भांडणं असा म्हणजे आपले तीन कॉडिक भारी ती म्हणजे दुसऱ्याला नको तीन कॉडिक भारी असं तसा पण ती आपल्याला दाखवत का भारी असा पण त्यांच्या काय आहे त्या आपली थोडी त्यांना दाखवत होत घरात काय फायटिंग होत त्या प्रत्येक जोड्यात आहेच ते थोडाफार इकडे कोणताच जोडा 100% परफेक्ट नाही ते आहेच पण ते असं आहेत काही समजदारा जोडा म्हणजे ती ज्या काही दोघांचा भांडण आहे त्या भर चौकात नाही आहे तसा ऍडजस्टमेंट म्हणजे आज इकडे कुठं असेल तरी समोर एखाद पाहुणा आला तरी पण लगेच ती एकमेकाला व्यवस्थित बोलतील असं दोघां पण एकमेकांचे लोकांना दाखवून नाही देत काही कसे आहेत का कोणी पण राहू दे ते पण आपले ना अशी डोरा किंवा आपल्या आसपासी त्याची लग्न काय कायची होते पण असं त्यांचा भांड काय होय ना तो फार जास्ती टाइम अशी रागावून अशी नाही राहत ना रागा बिगा गेली तर 2 दिवस 3 दिवस लगेच येत रागा जाते पण नाही तरी ती लगेच तीच लगेच आज काय राहते त्याच येत आज आपल्याकडे ये आजची पिढी तशी म्हणजे लग्न होत ना एक एकदाच जात येतच नाही ना मग आता डायरेक्ट विषय पोलीस स्टेशन पर्यंत तसा होय तसा बॉन्डिंग कोणा कमी झाला हवा ना एकमेकांसोबत राहायचं म्हणजे पहिल्या म्हणजे असं कुठला ना तरी पण ते जात तरी पण 5 एक दिवस राहतील ना अजून पार झालंय झालं
नाही तिकडे जाऊन सांगतील पण हे आमचा हॉटेल आहे तर मी दिला म्हणून थोडासा जसा मनावर जास्ती नाही लावून घेत. होय, जास्ती कसं तर शेवटी काही केलं तरी आपला नवरा नवरा पाहिजे. तसंच जायला लागेल. तथाच. आताचा तसा नाही पण तू नाही तर दुसरा वरून देस तू गेलास आता गेलीस हे पद्धतीचे असं आताचे आता लास्टच्या टोकापर्यंतचा भांडण नाही आहे असं भांडण छोटीशी गोष्टी म्हणजे एखाद छोटीशी क्लू असेल ना एखाद छोटासा गोष्टी त्यावर्षी भांडण त्यावर्षी होय. जरी आपली आसपास म्हणजे डवरा झाली आपले मोठं झालो दाढी पिकली तरी पण त्याच्यासाठी आपली पोसेच ते? ना पोसायचं. पोसेच हा बाबू अरे बाबूच पण माणसाने आपण आता आपल्या सारखे पोरं आहे समजायला पाहिजे काय आसपास आपल्याला बारीक तावशी यार काबाड कष्ट करून परत आपल्याला पोहोचवला. आपली लग्न करून दिली बायको आणून दिली व्यवस्थित तर आता त्याचे दिवस खपलं तर हे आपल्याला जथं परत जायचा होता तथं परत नाही ठेवला. तर याचे पुढचा काय आहे ते आपलं कर्तव्य आहे. तर आसपास कोणी पायकशी भांडण दे नाही तर कोणच्या पण नाही तर कुठं पण कोणा खूप मोठी चुकी होऊ देस पण त्याची चुकीत सहभागी लेखाच नाही झालाच पाहिजे ना त्यांना सांभाळून घेतलाच पाहिजे त्यांना ना शेवटपर्यंत नांगलाच पाहिजे. कसं ते आपली पारीख पासून जर अथपर्यंत वाढवला हवा आपल्याला आज परत ना सांभाळ आपला चांगला केला हवा तर त्यांच्या कशा नाही सांभाळ आपल्या हे करावा सांगला करावाच ना आपलं काम आहे कर्तव्य आहे करावाच. तर आजकाल असं चाललं काय म्हणजे थोडीशी मोठी झाली बायको पोराला काय डवरा हो तुम्ही असा तसा ना मग ती डवरा राहत झापात नाही राहत मोठे घरात म्हणजे इकडे तिकडे अरे पण तुला पण त्याने जन्म दिलेला आहे ना त्यांनी तर त्याला पण घरात ठेवणं एक म्हणजे 2 वेळेचा खा देश चांगला देश. असे भरपूर घरं हा काय त्याच्या आसपास ते पडालेले राहतील नंतर ते शेतावर राहतील आणि इकडे मजा करतील ना त्यांच्याकडे बोलून नाही ना तसा